या भारतीय संविधानानुसार जे निवडून आलेले पंतप्रधान आहेत त्यांनी अशा प्राणप्रतिष्ठेला एका धर्माच्या बसावं ही अत्यंत असंवैधानिक आणि बेजबाबदार कृती आहे. आणि रामलल्ला 500 वर्षांनी आले, याला काय पुरावा आहे? मुळामध्ये पुरावा आणि श्रद्धेला पुरावा लागत नाही. उद्या मुस्लिम बांधवांनी मस्जिद बांधली आणि सांगितलं की त्याच्या सगळ्या सुरुवातीपासूनच्या विधींना तुम्ही या, तर पंतप्रधान जाऊ शकतात का? आणि आज तर चक्क सुट्टीवर दिलेली आहे. हे सुद्धा असंवैधानिक आहे आणि रूल ऑफ लॉला धरून नाही. या भारतीय संविधानानुसार जे निवडून आलेले पंतप्रधान आहेत त्यांनी अशा प्राणप्रतिष्ठेला एका धर्माच्या बसावं ही अत्यंत असंवैधानिक आणि बेजबाबदार कृती आहे. उद्या मुस्लिम बांधवांनी मस्जिद बांधली आणि सांगितलं की त्याच्या सगळ्या सुरुवातीपासूनच्या विधींना तुम्ही या, तर पंतप्रधान जाऊ शकतात का? तर पंतप्रधान जाणार नाहीत, बरोबर ना? कारण मग धर्माचा प्रश्न येतो. तसंच कुठच्याही इतर धर्माच्या बाबतीत झालं तरी सुद्धा ते जाऊ शकत नाहीत. तर त्यांना हिंदूंच्याही कार्यक्रमाला जाता कामा नये, कारण ते भारतीय लोकशाहीचे पंतप्रधान आहेत. हिंदू असो किंवा मुसलमान असो किंवा बौद्ध असो किंवा शीख असो किंवा जैन असो किंवा इतर कोणत्याही धर्माचे, यहुदी धर्माचे लोक भारतात काही राहतात, त्या लोकांचे असो, सर्व धर्माच्या लोकांचे ते प्रतिनिधी आहेत. आणि संसदीय लोकशाहीमध्ये त्यांची जबाबदारी एका ट्रस्टी सारखी आहे. तर सर्व धर्माचा आदर केला पाहिजे. सर्व धर्म आपापल्या घरात पूजले पाहिजेत. जिथे मंदिरं हवी आहेत तिथे मंदिरं, इतर धर्मीयांची मंदिरं, स्थळं किंवा पूजास्थळं न पाडता जी बांधलेली मंदिरं आहेत त्यामध्ये पुजारी आणि त्या प्रकारचे धर्मशास्त्री जे आहेत ते त्याची व्यवस्था बघतील आणि पूजा करतील. त्यात पंतप्रधान किंवा सरकारी लोकांचं काही अस्तित्व राहणार नाही. आज तर चक्क सुट्टीवर दिलेली आहे. हे सुद्धा असंवैधानिक आहे आणि रूल ऑफ लॉला धरून नाही. या न्यायाने सर्व धर्माच्या सर्व प्रकारच्या पूजांना सुट्ट्या द्याव्या लागतील. आणि रामलल्ला 500 वर्षांनी आले, याला काय पुरावा आहे? मुळामध्ये पुरावा आणि श्रद्धेला पुरावा लागत नाही. तर माझी अशी श्रद्धा आहे की कोविड हा आजार नाही, तर लोक एवढे मेले तर श्रद्धेचा काय अर्थ नसतो. कोणती गोष्ट सायंटिफिकली किंवा एम्पिरिकल सायन्स म्हणून तरी का होईना सिद्ध व्हायला लागते. तर मुद्दा असा आहे की तिथे मंदिर होतं, ते मंदिर तोडलं, काहीही प्रकारच्या जे म्हणजे कपोलकल्पित कथा आहेत आणि त्याला कपोलकल्पित पुरावेही देण्यात आलेले आहेत, पण त्याचं कोणत्याही प्रकारचं अस्तित्व सिद्ध झालं. एवढं राम मंदिर बांधताना खोदकाम झालं तर त्याच्यामध्ये जर रामाबिमाच्या मूर्त्या आढळल्या असतात तर यांनी जगभर ते रणगाडी आणि रथ घेऊन फिरवले असते. ते काही सापडलं नाही. किंबहुना रामदास आठवलेंनी तर असा दावा केला आणि ते सत्य पण आहे की पुष्यमित्र शुंगाच्या काळामध्ये बौद्ध विहार आणि बौद्ध स्तूप होती ती गाडून तिथे मंदिर बांधण्यात आली आणि मग त्यानंतर त्याचं काही झालं नाही. तर तिथे बौद्ध मंदिर असायला पाहिजे. तर आता ह्याचं काय करायचं? तर हे प्रश्न न संपणारे आहेत. त्यांना उकरण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस आहेत आणि ते या देशाला भोगावे लागणार, तुम्हाला आम्हाला भोगावे लागणार.